सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय ती म्हणजे नवी दिल्लीमध्ये आज काँग्रेसची केंद्रीय समिती आणि महाराष्ट्रामधल्या नेत्यांची बैठक पार पडली। तर या बैठकीतच नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे। महाराष्ट्रामधील जागा वाटपावर काँग्रेस हायकमांड शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र चर्चा करून निर्णय घेतील। यामध्ये काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांची कुठलीच भूमिका नसणार आहे। तसंच जागा जिंकण्याची क्षमता हा एकमेव निकष ठेवण्यात येणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा वंचित बहुजन आघाडीचा आधीचा अनुभव पाहता वंचित सिरियस नसल्याचा सूर महाराष्ट्रातील नेत्यांनी आवळल्याचं कळतंय। आणि याच संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, खरं तर काँग्रेस हायकमांड ठाकरे आणि पवारच सगळं काही ठरवतील, मग राज्यातले नेते काय करणार याकडे देखील आता लक्ष देण्याची गरज आहे। काय नेमकं सुरू आहे दिल्लीमध्ये जागा वाटपासंदर्भात? नक्कीच विशाल, असा मुद्दा आहे की काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांचं केवळ मत जाणून घेण्यात आलेलं आहे। काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी काही अहवाल आणले होते विविध मतदारसंघांचे की त्यांचे जे काही अंदाज आहेत की कोणत्या मतदारसंघात काँग्रेसला किती फायदा होऊ शकतो आणि त्यानुसार त्यांनी काँग्रेसचा एक अंदाज घेतलेला आहे महाराष्ट्रातील नेत्यांकडून। आणि त्यानंतर मग आता ही जी काँग्रेसची अलायन्स कमिटी आहे ती अलायन्स कमिटी या सगळ्याविषयीचं ब्रीफिंग हे काँग्रेसची हायकमांड म्हणजे मल्लिकार्जुन खरगेंना राहुल गांधींना करतील आणि मग त्यानंतर मग ही अलायन्स कमिटी नंतर मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी सोनिया गांधींना करतील आणि मग काँग्रेसची हायकमांड ही थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या दोघांसोबत चर्चा करणार जागा वाटपासंदर्भात। त्यावेळी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांची कोणतीही निर्णय प्रक्रियेत थेट भूमिका नसेल। आता जे काही महाराष्ट्रातील नेत्यांनी सांगितले त्यानुसारच पुढे सगळं होईल। पुन्हा त्यांचा अंदाज असा आहे की विनॅबिलिटी हा क्रायटेरिया असल्यामुळे 8 ते 10 जागांवर फक्त काही वाद निर्माण होऊ शकतो किंवा डिस्प्यूट होऊ शकेल, बाकी बऱ्यापैकी जागा वाटप हे स्मूथली होईल। आता सर्वात मोठा प्रश्न हा वंचित बहुजन आघाडीचा आहे। तर त्या बाबतीत काँग्रेसच्या नेत्यांचा असा सूर होता की वंचित बहुजन आघाडीचा आजवरचा यापूर्वीचा अनुभव पाहता त्यांनी आघाडीमध्ये येण्याचा कधी प्रयत्न केला नाही किंवा ते अजूनपर्यंत आमचे पार्टनर नाही आहेत, पण ते काही या सगळ्या आघाडीबाबत सिरियस आहेत किंवा त्यांचं जे काही म्हणणं आहे किंवा त्यांची रिक्वेस्ट आहे ती सिरियसली केली जाते की फक्त करायची म्हणून केली जाते आघाडीत सामावून घेण्याची, याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांना साशंकता आहे आणि तशी चर्चा वरती झाली आहे। पण उद्धव ठाकरे आग्रही आहेत वंचित बहुजन आघाडीला, कारण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना वंचित बहुजन आघाडी हवी आहे। शरद पवारही त्या बाबतीत शब्द टाकतात उद्धव ठाकरेंसाठी आणि त्यामुळे मग आता शेवटी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे हायकमांड हे तिघे जण बसून महाराष्ट्राबाबतचे निर्णय सगळे हे करतील। धन्यवाद सोमेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मात्र येत्या काळामध्ये जागा वाटपातला जो तिढा आहे किंवा ज्या संदर्भातला जो निर्णय आहे तो थेटपणे दिल्लीमध्ये सोडवला जाणार यावरती मात्र आता शिक्कामोर्तब झालंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।